तिथे धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी श्रीकृष्ण पडुळकर यांच्या 2 एकरावरील बागेचं मोठं नुकसान झालं। तसंच त्यांचं 10 ते 15 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून नेला। लय नुकसान झाले। एवढं मोठं खर्च झाला, अक्षरशः पाणी ना लोकांचं पाणी आणून बागाला घातले। टँकरनं पाणी आणून बाग जगविली। काय सांगायचं तुम्हाला, नाही आता ही शेवटाला नुकसानी असली होऊन बसली। आज 10-15 लाखाची केळीची किती एकर केळी आहे? ही केळी आहे 2.5 एकर। खर्च लय झाला की हो। पुण्याहून मिरजून रोप आणून लावलेलं आहे। काही कमी पडलं, जास्त झालं, इकडं तिकडलं एवढा मोठा खर्च करून सुद्धा काही शेवटाला एवढं मोठी नुकसान होऊन बसलेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।